So, 10th lecture, 10th lecture of SAP S4 HANA ग्लोबल सर्टिफिकेशन प्रोग्राम. सो आपल्या SAP S4 HANA ग्लोबल सर्टिफिकेशन प्रोग्रामचं हे आजचं 10वं लेक्चर आहे. आणि सुरुवातीपासूनच आपण आपला तो व्यक्तिशः थोडा पाया बऱ्यापैकी मजबूत केल्याने म्हणजे आपण ECC-FI चे 24 व्हिडिओज आणि ECC कंट्रोलिंगचे 24 व्हिडिओज असे टोटल 48 व्हिडिओज आपण लर्न केलेले आहेत. त्यामुळे आता तुम्हाला SAP म्हणजे काय याची तुम्हाला एक जाण आलेली आहे बऱ्यापैकी. आणि जशी तुम्ही ते उत्तर प्रॅक्टिस कराल तसं तुमच्या हातात एकदा सिस्टीम तुमच्या हातामध्ये आली आणि तुम्हाला तिथले हँडल करताना चॅलेंजेस समजले का देन स्काय इज द लिमिट फॉर यू. त्याच्यातूनच आपला विकास होत राहणार. ECC मध्ये आपण जे काय लर्न केलं ते बेसिकली सुरुवातीच्या काळामध्ये आपण कॉन्फिगरेशन लर्न केलं. पण S4 HANA मध्ये S4 HANA सुरू करताना जे दोन महत्वाचे बदल S4 HANA मध्ये घडलेले आहेत त्याच्याबद्दल SAP आपल्याला जास्तीत जास्त सांगण्याचा प्रयत्न केला. ते आपल्याला कितपत कळतील याचा एक अंदाज आता ह्या घडीला आपल्याला येणार नाही. पण जसं जसं आपण विषयामध्ये पारंगत होत जाऊ तसं तसं त्या गोष्टीकडे बघण्याचा आपला जो दृष्टिकोन असेल तो अधिक विशाल होत जाईल, अधिक ब्रॉड होत जाईल. त्यामुळे आपण या गोष्टीची जाण तर सतत ठेवत आहोत. S4 HANA हे कधी एका तासामध्ये, एका दिवसामध्ये, एका आठवड्यामध्ये, एका महिन्यामध्ये अशी शिकण्याची कुठली अशी गोष्ट नसून आपला हा पूर्ण सर्टिफिकेशन कोर्स झाल्यानंतर त्यानंतर मात्र तुम्ही म्हणू शकाल, सर्टिफिकेशन एक्झाम तुम्ही दिल्यानंतर पास झाल्यानंतर मात्र तुम्ही नक्की म्हणू शकाल की ओके आता मी बऱ्यापैकी कम्फर्टेबल आहे. आणि ज्या वेळेला तुम्ही ऍक्च्युअल प्रॅक्टिकल जगामध्ये तुम्ही पाऊल ठेवणार, प्रॅक्टिकल जगामध्ये तुम्हाला जी येणारी चॅलेंजेस आहेत त्या चॅलेंजेसचा तुम्ही सामना करणार. त्यासाठी तुम्हाला खूप स्ट्रगल करावं लागेल, खूप झगडावं लागेल त्या प्रॉब्लेमशी. आणि मग हळूहळू तो तुमचा उत्कर्ष होत जातो. पण त्यावेळेला मात्र एक चांगली आपण थेअरी किंवा जो पाया रचलेला असतो तो पाया मात्र नेहमी आपल्या मदतीला धावून येत असतो. ऍज कम्पेअर्ड टू द पर्सन हु हॅज नॉट डन द सर्टिफिकेशन, द पर्सन हु हॅज डन सर्टिफिकेशन इज मोर कम्फर्टेबल इन द रिअल वर्ल्ड. सो आता हा आपला दुसरा लेसन चालू आहे आणि तो आज संपणार आहे, युनिट 1 लेसन 2. त्यानंतर फर्स्ट लेसन आणि सेकंड लेसन यांच्यावर एक आपण क्वेश्चन आन्सर्स आपण काही करणार आहोत. त्यानंतर मात्र मग ते दोन टॉपिक जे असतील ते तुमच्या सुपूर्द केलेले असतील. तुम्ही SAPचं एक स्टँडर्ड आहे म्हणजे SAPची एक्झाम, सर्टिफिकेशन एक्झाम ज्या ज्या लोकांनी पास केलेली आहे त्यांनी असं म्हटलेलं आहे, म्हणजे त्याच्यातील जे खरोखर जाणकार असतात किंवा ज्यांना दुसऱ्यांना गाईड करण्याची एक चांगली टेंडन्सी असते ज्यांची, त्यांनी असं म्हटलंय की प्रत्येक टॉपिक तुम्ही 5 वेळा गो थ्रू करा. 5-5 वेळा तुम्ही जेव्हा गो थ्रू कराल ना तेव्हा ते तुमच्या पूर्ण नसा भिजलेला असेल आणि मग तुम्हाला ती सर्टिफिकेशन एक्झाम देणं सोपं पडेल. तर पहिला लेसन होता ओव्हरव्ह्यू ऑफ SAP S4 HANA, ज्यामध्ये जास्त टेक्नॉलॉजिकल ऍडव्हान्समेंट ECCच्या कंपॅरिझन मध्ये जी झाली आहे त्याच्याबद्दल खूपसं बोललं गेलं. त्यावेळेला आपण नम्रतेने असं पण म्हटलं की आपला डेटा प्रोसेसिंग सायन्स हा आपला सब्जेक्ट नसल्यामुळे त्याच्यातील जितकं आपल्याला आता ह्या क्षणाला घेता येईल तेवढं आपण घेऊया. आणि मग जेव्हा हळूहळू आपण त्या प्रॅक्टिकल जगाशीच्या सानिध्यात येऊ त्यावेळेला त्या गोष्टी आपल्याला नक्कीच चांगल्या समजतील. तर त्यामध्ये आपण बघितलं की आपण एक पिक्चर असं बघितलं होतं जे खूप बोलकं होतं की रिपोर्ट एकदा क्वेरी एकदा एक्झिक्यूट केली तर ECC मध्ये किती वेळ लागतो आणि S4 HANA मध्ये किती वेळ लागतो. हे जे पिक्चरायझेशन, हे जे चित्रण त्याचं जे आहे
तो व्हिडिओ त्यांनी बनवला असेल त्याला शतशः नमन. अगदी तसंच घडत असेल असं आपण म्हणत नाही, पण एसएपीचा जो क्लेम आहे की एस4 HANA मध्ये आमचं जे रिपोर्टिंग सिस्टीम आहे इतकी क्विक आहे, इतकी फास्ट आहे. तसंच जेव्हा ट्रान्झॅक्शनल डेटा आणि अनालिटिकल डेटा हा एकाच वेळेला तो प्रोसेस केला जातो. ट्रान्झॅक्शनल डेटा जसा एंटर केला जातो तसं त्याचं प्रोसेसिंग पण होतं, अनालिसिस पण होतं. त्यामुळे ज्या वेळेला युजर किंवा जो कोणी क्वेरी एक्झिक्यूट करतो त्याला तो मोठा रिपोर्ट मोठा जरी असला तरी तो क्षणात मिळतो, काही मिनिटात मिळतो, काही सेकंदात मिळतो. त्यामध्ये सेकंड पार्ट मध्ये आपण हे फ्युरी ऍप्लिकेशन बघितलं. फ्युरी ऍप्लिकेशन आपण एसएपी मध्ये लॉग करून आपण ते बघितलं देखील. आणि त्यावेळेला आपण बघितलं की ते असं ब्रह्मांडाचं जसं स्वरूप असतं तसं तो फ्युरी ऍप्लिकेशन आपण खाली 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 जात होतो. पण मुख्य फ्युरीचा जो एक फायदा आहे तो त्याच्या इंटरफेस मध्ये आहे आणि त्याच्या इझीनेस इन द यूज मध्ये आहे. ईसीसी हे आपल्याला कॉम्प्युटरवर बघता येतं फक्त किंवा लॅपटॉपवर बघता येतं, पण टॅबवर किंवा मोबाईल फोनवर त्याचा वापर ईसीसी मध्ये होत नव्हता सॉफ्टवेअरचा, पण यामध्ये तो होतोय. आणि आपण जेव्हा फ्युरी ऍप्लिकेशनला एक फेरी मारली होती तेव्हा आपण बघितलं की देर आर हंड्रेड्स अँड थाउजंड्स ऑफ फंक्शन्स किंवा स्लाइड्स त्याच्यामध्ये होते. पण त्यातील बऱ्याचशा स्लाइड्स या कंट्री रिलेटेड होत्या. त्यानंतर या थेअरीमध्ये आपण असं जाणून घ्यायचा प्रयत्न करतोय की आपल्याला ज्या इम्पॉर्टंट स्लाइड्स असतील त्या स्लाइड्सला आपण एका ठिकाणी आणून, जसं फेवरेट्स मध्ये आपण त्याला एकत्र करतो तसं एका ठिकाणी आणून आपलं काम आपण सुलभ करू शकतो. ऑलराईट. सो हा आत्ताचा आपला जो लेसन आहे त्याच्यातला एक पहिला पार्ट जो आहे तो त्या दिवशी आपण बघितला होता. आय थिंक इट वॉज ऑन फ्रायडे. ओके. देन ऑन Sunday we did not have, and Monday we did not have. After that, on Tuesday we are meeting today, and we'll continue now henceforth. All right. So ह्या लेसन मध्ये जे जे काय आपण बघणार त्याचा अर्थ थोडाफार कळेल, सगळा कळणार नाही. कारण आपण फ्युरी ऍप्लिकेशन मध्ये ऍक्च्युअली स्पीकिंग ट्रान्झॅक्शनल डेटा एंटर केलेलाच नाही. फ्युरीचे रिपोर्ट्स आपण बघितलेलेच नाहीये. मग तर एसएपीने ते आत्ताच इंट्रोड्यूस केलं असेल तर त्यांचं म्हणणं असं असणार की तुम्ही पहिल्यांदा गोथ्रू करा, एवढं समजतंय तेवढं तुम्ही समजून घ्या, नाही समजलं तर पुढे तुम्हाला अजून ते करता येईलच त्याच्यामध्ये. सो आय गो अहेड. हे आपलं फ्युरी ऍप्लिकेशन होतं. या सगळ्या स्लाइड्स होत्या. ओके. सो याच्यामध्ये ट्रान्झॅक्शनल डेटा असतो, रिपोर्टिंग डेटा असतो. ओके. म्हणजे इथे कुठलाही ट्रान्झॅक्शन कोड लक्षात ठेवायची गरज नाहीये. ट्रान्झॅक्शन कोड इथे लक्षात ठेवायची गरज नाही. ओके. ओके. सो हा फ्युरी ऍप्लिकेशन बद्दल आपण इथे सुरू केलं होतं. ओके. आणि हा हा प्रश्न मी तुम्हाला एक हिट अँड हॉट प्रश्न तुम्हाला एक्झाम मध्ये असू शकतो की विच 5 प्रिन्सिपल्स किंवा विच 5 युटिलिटीज you can include or you can add to the SAP Fiori user experience paradigm. म्हणजे एसएपी फ्युरी जो यूज करतोय त्याच्या अनुभवामध्ये एस4 HANAच्या फ्युरी फंक्शन्सचे कुठले असे 5 ठळक वैशिष्ट्ये, कुठले 5 ठळक वैशिष्ट्ये तुम्ही ते पंचसूत्री, थोडक्यात आपण ज्याला पंचसूत्री म्हणतो, तो पॅराडिंग म्हणजे इथे पंचसूत्री घेता येईल. पॅराडिंग म्हणजे ठळक पॉइंट. कुठले 5 असे तुम्हाला ठळक पॉइंट त्यामध्ये घेता येतील. तर आपण त्या दिवशी बघितलं होतं की फ्युरी ऍप्लिकेशन मध्ये आपण रोल बेस्ड ट्रान्झॅक्शनल डेटा किंवा अनालिटिकल डेटा आपण रोल बेस्ड बघू शकतो. त्यानंतर त्याचा रिस्पॉन्स टाइम जो असतो तो रिस्पॉन्सिव्ह टाइम हा खूप बेहतर असतो.
खूप बेटर असतं. तो सर्व प्रकारच्या डिव्हायसेसवर चालतो, लॅपटॉपवर चालतो, डेस्कटॉपवर चालतो, टॅबवर चालतो, मोबाईलवर चालतो. इट्स व्हेरी सिम्पल टू यूज. एक युजर असतो, वन यूज केस असते, 3 स्क्रीन्स असतात. 3 स्क्रीन्स म्हणजे डेस्कटॉप किंवा लॅपटॉप, टॅब, मोबाईल. वन यूज केस म्हणजे एका वेळी एकच, त्या तिघांपैकी एका वेळी एकच मोड आपण वापरत असतो. So, एक युजर असतो, तो एका वेळी त्या 3 स्क्रीन पैकी एकच स्क्रीन वापरत असतो, एकच फॅसिलिटी वापरत असतो. ओके. आणि इन दॅट केस वी कॅन से की वन 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 थ्री. वन मीन्स वन युजर, वन मीन्स वन यूज केस, आणि 3 स्क्रीन्स म्हणजे 3 स्क्रीन्स. त्याच्यामध्ये आपल्याला 3 स्क्रीन्स वर ते बघता येईल. कोहिरंट. कोहिरंट म्हणजे आपण तिचा अर्थ बघितला होता की समन्वय साधणारा किंवा इतरांना एकाच भाषेमध्ये तो बोलणारा. ओके. असा कोहिरंटचा अर्थ आपण त्या दिवशी समजून घेतला होता, सामंजस्याने समजून घेणारा कोहिरंट. ऑलराईट. कोहिरंटचा अर्थ काय सांगितला होता मी त्या दिवशी? एनिबडी रिमेंबर्स? लिहून घेतलं असेल तुम्ही. कोहिरंटचा अर्थ काय सांगितला होता? येस. समन्वय. समन्वय किंवा आणखीन आणि काय सांगितलं होतं का? कोहिरंट. Coherent is nothing but it is, you can say, clear and easy to understand, logical, स्पष्ट आणि सुबोध, सुसंगत, है ना? क्लिअर अँड इझी टू अंडरस्टँड, लॉजिकल, स्पष्ट आणि सुबोध आणि सुसंगत, असं तुमच्या वहीमध्ये लिहून घ्या तुम्ही, कारण हा शब्द फार कमी वापरला जातो. लिहून घ्या कोहिरंट वहीमध्ये. क्लिअर अँड इझी टू अंडरस्टँड, क्लिअर अँड इझी टू अंडरस्टँड, लॉजिकल, स्पष्ट आणि सुबोध, स्पष्ट आणि सुबोध किंवा सुसंगत. आणि पाचवं त्याचं तत्व आहे की इन्स्टंट व्हॅल्यू आपल्याला मिळते. क्वेरी एक्झिक्यूट केली तर त्याच्या क्वेरी पासून, ट्रान्झॅक्शनल डेटापासून अनालिटिकल डेटापर्यंत यायला फार कमी बॅरियर असतात, लोअर बॅरियर असतात. कारण आपला जो डेटा स्टोरिंग आहे, है ना, तो डेटा स्टोरिंग आणि त्याच्यामध्ये डेटा स्टोरिंग मध्ये ट्रान्झॅक्शनल डेटा पण आहे, अनालिटिकल ॲबिलिटी पण त्याची आहे. इन मेमरी डेटा बस आपण त्याला म्हणतो. सो हे 5 तत्व आपण बघितले होते, हे मी एक्सप्लेन पण केलं होतं आता जे सांगितलं ते. त्यानंतर आपण ही स्किल एक डिस्कस केली होती, ही स्किल एक डिस्कस केली होती की ज्यामध्ये वी कॅन सी SAP Fiori Launchpad is a single point of entry. Okay. So SAP Fiori Launchpad is a single point of entry. म्हणजे आपण पहिल्यांदा SAP मध्ये लॉग ऑन करणार. लॉग ऑन केल्यानंतर तो SAPचा जो फिओरीचा जो ट्रान्झॅक्शन कोड आहे तो ट्रान्झॅक्शन कोड वापरणार आणि देन वी विल बी एंटरिंग इनटू अ फिओरी ऍप्लिकेशन. सो त्यामध्ये आपल्याला रोल बेस्ड स्पेसेस अँड पेजेस ठेवता येतील. माझा रोल जो आहे, माझा जो रोल आहे त्या रोल संबंधित जी काय ट्रान्झॅक्शन आहेत माझी, त्याच्या ज्या स्लाइड्स आहेत, त्याच्या ज्या टाईल्स आहेत, त्या टाईल्सचं पेजेस, त्या टाईल्सची स्पेसेस मी ठरवू शकेन. आपल्या फिओरी ऍप्लिकेशन्स बरोबर आपण काही कस्टमायझेशन, इतर आउटसाइड जे ऍप्लिकेशन्स आहेत त्या आउटसाइड ऍप्लिकेशनचं कस्टमायझेशन आपण फिओरी ऍप्लिकेशन बरोबर करू शकतो. आणि आपले जे की परफॉर्मन्स इंडिकेटर्स आहेत, की परफॉर्मन्स इंडिकेटर्सच्या टाईल्स ज्या आहेत, की परफॉर्मन्स इंडिकेटर्सच्या ज्या टाईल्स आहेत
त्याचं आपल्याला एक सखोल दर्शन होऊ शकतं. फर्स्ट इन्साइट म्हणजे आपण असं म्हणू शकतो की जे आपल्याला दिसतं त्याच्यातून आपल्याला स्पष्ट आणि सुबोध असा बोध होतो. फर्स्ट इन्साइट. ओके. इन्साइट इज नथिंग बट, इन्साइटचा अर्थ काय सांगितलं होता एनीबडी? इन्साइटचा अर्थ काय सांगितला होता? इनसाइट. अंतर. येस, करेक्ट. अंतर. तर काय अंतर द्यायचं त्याला? इन्साइट. इन्साइट म्हणजे त्याच्यामध्ये आपल्याला डीप अंडरस्टँडिंग अॅक्युरेट आणि डीप अंडरस्टँडिंग त्याच्यामध्ये होऊ शकतं कुठल्या तरी गोष्टीचं. ओके. सखोल ज्ञान, सखोल सखोल अंडरस्टँडिंग, सखोल अंडरस्टँडिंग आपण होऊ शकतो इन्साइट. ओके. सो फ्युरी लॉन्चपॅड इज अ सिंगल पॉइंट ऑफ इट. त्यामध्ये आपल्याला रोल असतो त्याप्रमाणे स्पेसेस पेजेस ठरवता येतात. एसएपी फ्युरीशी आउटसाइड एक्सटर्नल जे ऍप्स आहेत त्याचं आपल्याला कस्टमायझेशन करता येतं. आणि आपले जे केपीआय टाईल्स आहेत म्हणजे की परफॉर्मन्स इंडिकेटर, मुख्य मुख्य ज्या परफॉर्मन्स इंडिकेटरच्या ज्या टाईल्स आहेत त्याच्याबद्दल आपण सखोल ज्ञान घेऊ शकतो. डोमेन स्पेसिफिक इन्फॉर्मेशन अँड ऍक्शन्स मध्ये आपण बघितलं की ग्राफिकल रिपोर्ट्स आपण करू शकतो. हायब्रिड अनालिटिकल लिस्ट पेजेस आपण बनवू शकतो. आणि लिस्ट रिपोर्ट्स आणि वर्कलिस्ट आपण इथे करू शकतो. हे जसं आपण पुढे सरकणार आणि त्या संदर्भातला टॉपिक जेव्हा येईल त्याच वेळेला हे आपलं समजेल. पण आत्ताच्या घडीला आपण जर ईसीसी मध्ये जर काही डायग्राम वगैरे घ्यायला गेलो किंवा चार्ट वगैरे घ्यायला गेलो तर तो बघवत पण नाही, तर तो बेकार असतो. पण यामध्ये जो आहे तो खूप असं व्यवस्थित छानपैकी दिसणारा मॉडर्न टेक्नॉलॉजीला अनुसरून असा तो डायग्राम दिसतो आपल्याला. म्हणजे हे जे आता इथे हा ग्राफ दिसतोय किंवा हे जे दिसतंय हा ग्राफ खूप प्रोफेशनल वाटतोय. सो ते तसं आपल्याला इकडे ग्राफ्स वगैरे घेता येतील, रीड डाऊन करता येईल, ग्राफिकल प्रेझेंटेशन करता येईल, हायब्रिड प्रेझेंटेशन करता येईल, लिस्ट रिपोर्ट्स किंवा वर्क लिस्ट बनवता येतील. आणि त्यानंतर एंटर डिटेल्स आणि एक्सप्लोर इन डिटेल. ओके. म्हणजे आपण ट्रान्झॅक्शनल डेटा आपण एंटर करणार आणि एक्सप्लोर इन डेप्थ म्हणजे त्याचा अनालिसिस आपण डीप मध्ये करू शकता. ट्रान्झॅक्शनल डेटा आणि अनालिटिकल डेटा हा एकाच प्रतलावर असल्यामुळे, एकाच इन मेमरी डेटाबेस असल्यामुळे आपल्याला ते क्विकली पॉसिबल होईल. कॅरी आउट ट्रान्झॅक्शन्स कंबाईन in re-image native SAP Fiori application based on insights from embedded analytics and with the SAP Fiori visual theme. थोडक्यात आपण आता ह्या घडीला असं समजूया की फ्युरीच्या ऍप्लिकेशन्सनी आपण आपले ट्रान्झॅक्शनल डेटा एंटर करणार, त्याच्यातून आपल्याला अनालिटिकल डेटा जो मिळणार तो सखोल दर्शन किंवा त्याचा सखोल व्ह्यू देणारा एम्बेडेड अनालिटिक्स. ओके. एम्बेडेड अनालिटिक्स म्हणजे त्याच्याशी त्या विषयाशी धरून किंवा तो असं आपण म्हणू शकतो सखोल त्याचा आपल्याला अनालिसिस तो करू देणार. एम्बेडेडचा पण अर्थ मी सांगितला होता. काय सांगितलं होतं? एम्बेडेड 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 म्हणजे कुठला तरी असा व्यवस्थित त्याच्याशी असं त्याचा मजबूत रिलेशन दाखवणारा. ओके. म्हणजे फॉर एक्झाम्पल असं फेविकॉल आपण वापरतो फर्निचरसाठी, तर वी कॅन से फेविकॉल इज एम्बेडेड टू फर्निचर. फेविकॉल इज एम्बेडेड टू फर्निचर म्हणजे त्याचं असं ते एक जीव होतं, एक जीनस होतं तो.
आणि फ्युरीच्या आपल्याला व्हिज्युअल थिम्स बघता येतील. अशा या पद्धतीचे व्हिज्युअल थिम्स म्हणजे हा बघा, हा डायग्राम आहे. तो फॉर एक्झाम्पल हा सेल्स डायग्राम आहे. तर सेल्स फॉर द फर्स्ट मंथ, सेकंड, थर्ड पिरियड, फोर्थ पिरियड, फिफ्थ पिरियड, सिक्स पिरियड, सेवन. तर इथे बघितल्यानंतर लगेच दिसणार की हे परचेस कॉन्ट्रॅक्ट आहे. तर परचेस कॉन्ट्रॅक्ट मध्ये आपण या पिरियड मध्ये आपलं कॉन्ट्रॅक्ट परचेस व्हॅल्यू कमी आहे, या पिरियड मध्ये जास्त आहे, असं अनालिटिक्स आपण डिटेलमध्ये करू शकतो, असं त्यांना या डायग्राम मधून सांगायचं. ओके, सो हे मी ऑलरेडी डिस्कस केलेलं आहे, इंटर डिटेल्स वगैरे. हा, हे पण आपण साधारण बघितलं होतं की ट्रान्झॅक्शनल डेटा, अनालिटिकल डेटा हा एकाच इन मेमरी डेटाबेस मध्ये आहे. त्यामुळे आपल्याला इन्साइट्स म्हणजे संपूर्ण असं आतून त्याचं ड्रिल डाऊन अनालिसिस करता येतं. ओके, आणि त्याबद्दल फॅक्ट शीट्स आपल्याला तयार करता येतात स्कोरामध्ये. फॅक्ट शीट्स म्हणजे जर आपण असं ठरवलं, ओके आपला जो सेल आहे तो वेस्टर्न इंडियामध्ये किती आहे, साऊदर्न इंडियामध्ये किती आहे, तर तो ब्रेकअप वाईज पण आपण तो सेल्स तसा बघू शकतो. दॅट इज कॉल्ड एज फॅक्ट शीट्स. पण आपण बघितलं होतं आणि आय कम टू दिस वन, इथपर्यंत केलं होतं. OLTP वगैरे पण बघितलं होतं, हे करायचं होतं. हा एक डायग्राम आहे. डायग्राम असं बघायला गेलं तर तो आपल्याला म्हणजे तसं काय त्याचं नीट वाचता येत नाही आता, पण फक्त त्याचे जे कंटेंट आहेत ते कंटेंट आपण बघतो. सो SAP Fiori लॉन्च पॅड फीचर्स, फीचर्स म्हणजे वैशिष्ट्य. SAP Fioriचा जो लॉन्च पॅड आहे त्याची वैशिष्ट्य काय, तर एकतर थीमिंग अँड ब्रँडिंग पर्सनलायझेशन. आपण थीम कशी ठेवायची आणि तसं ब्रँड कसा ठेवायचा हे आपण आपलं व्यक्तिगतरित्या आपलं स्वतःच ठरवू शकतो. स्टेबल URLs फॉर बुकमार्किंग अँड शेअरिंग. स्टेबल URL. आता URL हा शब्द तुम्ही नक्कीच कुठे कुठे बघितला असेल. URL, URL हा शब्द वेबसाईटशी रिलेटेड आहे. युनिफॉर्म रिसोर्स लोकेटर. लिहून घ्या तिकडे URL. URL इज युनिफॉर्म रिसोर्स लोकेटर. और वेब एड्रेस और वेब एड्रेस. वेबसाईटचा जो ऍड्रेस असतो तो युनिफॉर्म लोकेटर आहे. म्हणजे आता मी जी डमी वेबसाईट माझी बनवली आहे, www.sapmarathi.com, ही डमी बनवली, तर त्याला रिअल बनवायचे मला अजून. पण त्याला आपण म्हणू शकतो URL आहे. इट इज अ URL, युनिफाईड रिसोर्स लोकेटर. कारण ही जी वेबसाईटचा जो ऍड्रेस आहे, हा ऍड्रेस एंटर केल्यानंतरच ती माझी डमी वेबसाईट दिसणार आहे. सो दॅट्स वाय इट इज युनिफॉर्म. ओके, रिसोर्स लोकेटर, जी तुमची वेबसाईट आहे त्या वेबसाईटची जो जो ऍड्रेस आहे, दॅट ऍड्रेस इज कॉल्ड अ URL. मग हा त्याचा स्टेबल URL आहे. आपण त्या दिवशी बघितलं की आपण ज्या वेळेला त्याच्यामध्ये लॉन्च केलं फ्युरीमध्ये, तर फ्युरीमध्ये लॉन्च केल्यानंतर जसं वेबसाईटमध्ये लॉन्च करतो त्याप्रमाणे ते लॉन्च केलं होतं. जसं वेबसाईटमध्ये लॉन्च करतो त्याप्रमाणे ते लॉन्च केलं होतं. मी एकदा परत प्रयत्न करतो, जस्ट मिनिट. एकदा परत प्रयत्न करतो. लेट्स मी ट्राय. पहिल्यांदा आपण आपला युजर ID आणि पासवर्ड टाकू.
फर्स्ट टाइम. ऑलराईट. ओके. पीसीसी मध्ये आपण एवढंच करतो आणि आपले ट्रान्झॅक्शन सुरू करतो किंवा कॉन्फिगरेशन सुरू करतो. हा, आता इथे आल्यानंतर अगेन अगेन आय हॅव टू लाईक अ URL, एक कॉमन ऍड्रेस असल्यासारखा है ना. तो पण जो कॉमन ऍड्रेस आहे ना, तो URL आहे ना, तो एसएपीच्या आतून ऍक्सेस होतोय. एसएपीच्या आतून ऍक्सेस होतोय. त्यावेळेला मी काय करत होतो चुकून, म्हणजे माझ्या लक्षात नव्हतं ते. त्यावेळेला मी असं काहीतरी करत होतो बघा. इथून जात होतो आणि इथून \n, हा /GUI2 \FLP, हा तसा मी हा URL मी शोधत होतो आणि मला त्याची माहिती मिळत होती की हा बघा, हा म्हणतोय हाऊ टू ओपन \UI2 FLP टू रन. ओके. इट ऑन द डिफॉल्ट ब्राउझर. सो ब्राउझर हा शब्द आला तर याचा अर्थ काय होतो की आपण एक नवीन पेज ओपन करतोय. ओके. सो नवीन पेज ओपन करायचं असेल तर आता मला ते इनसाइडनीच करायला लागेल. सो आय कॅन से \n /UI2 \FLP. हे तुम्ही लिहून घ्या. टू लॉन्च द फ्युरी पॅड असं लिहून घ्या. टू लॉन्च द फ्युरी पॅड, लॉन्च द फ्युरी पॅड, ट्रान्झॅक्शन कोड, ट्रान्झॅक्शन कोड \n /UI2 \FLP. एसएपी इझी ऍक्सेसवर असू तर \n करत नाही नॉर्मली. ओके. पण हा सवयीचा भाग म्हणून त्याला, कारण की आपण समज ECC मध्ये इझी ऍक्सेस मध्ये आपण आहोत, एसएपी इझी ऍक्सेस मध्ये, आणि मध्येच आपल्याला वाटलं की फ्युरीवर जायचं, तर मग ते मध्येच आपण जातो म्हणून तर \n तिकडे आवश्यक ठरतोच. इथे समज मी जर \n ला मी काढून बघतो, लेट मी चेक. एसएपी इझी ऍक्सेस वरच आहे. एसएपी इझी ऍक्सेस वरच आहे. त्यामुळे मला असं वाटतंय की मी जर ह्याला एंटर केलं, हा तर काय म्हणतो बघा, ट्रान्झॅक्शन UI2 \FLP does not exist. Transaction UI2 \FLP does not exist. So \n /UI2 \FLP. हा, आता इथे मला एक हे आलं की युअर कनेक्शन इजंट प्रायव्हेट. ओके. युअर कनेक्शन is not private. Attackers might be trying to steal your information from this एक साइट दिली आहे. फॉर एक्झाम्पल पासवर्ड, मेसेजेस ऑर क्रेडिट कार्ड्स. ओके. म्हणजे हे एक इशारा आहे की तुमचं कनेक्शन प्रायव्हेट नाहीये. ओके. प्रायव्हेट कनेक्शन नाहीये म्हणजे हा आपला प्रोडक्शनचा सर्व्हर नाहीये. प्रोडक्शनचा सर्व्हर असेल तर प्रायव्हेट आहे. ही पब्लिक सिस्टीम आहे. त्यामुळे तुम्ही जर इथून लॉग इन करत असाल तर मात्र अटॅकर्स तुमच्या काही पासवर्ड वगैरे चोरू शकतात, क्रेडिट कार्ड इन्फॉर्मेशन वगैरे चोरू शकतात वगैरे. ओके. सो इथे मी ऍडव्हान्सवर क्लिक करून बघतो. ऍडव्हान्स आणि कंटिन्यू टू दिस .com. h.
स्लॅश एन बॅकस्लॅश UI2 बॅकस्लॅश FLP. कंटिन्यू म्हटलं मी. सो कंटिन्यू म्हटलं, परत युजर आयडी विचारला. आता हा युजर आयडी आहे ना, इथे मी बॅकस्पेस केलं तर येत नाही तो. मग तुम्हाला इथे अलाव करत नाही. मग आता हे जे आहे ना, हे लॉग इन जे आहे ते इट्स लाईक अ ब्राउझर, न्यू ब्राउझर. सो इथे मी 30 माझा टाकतो जो काय आहे तो. पासवर्ड जो आहे तो टाकतो. लँग्वेज इंग्लिश लॉग. सो 2 वेळा आपल्याला लॉग इन करायला लागतं. याला याला ते लॉन्च पॅड म्हणतात, लॉन्च पॅड. हे जे आपण केलं ना, त्याला ते लॉन्च पॅड असं म्हणतात, लॉन्च पॅड. पण इथे त्या दिवशी आपण नॅव्हिगेट केलंय, हे सगळं टाईल्स आहे. की आपल्या रिक्वायरमेंट नुसार काही टाईल्स आपण आपण थीमिंग अँड ब्रँडिंग पर्सनलायझेशन आपल्या ह्याच्याप्रमाणे करू शकतो. म्हणजे आता बघा, हा जो कोणी आहे त्याने हे स्वतःच जे काही नेहमीचं काम असतं, ते स्वतःच्या कामाला सगळ्या टाईल्स ते इकडे एकत्र केलेले आहे. ओके. सो त्यामुळे स्टेबल URL म्हणजे आता आपण जी URL वापरली, /n /UI2 /FLP, ती एक URLच होती. कारण आपल्याला नंतर एक मेसेज आला की बघा, तुम्ही याच्यात या URL मध्ये तुम्ही एंटर होताय, पण तुमचं कनेक्शन हे प्रायव्हेट आहे, प्रायव्हेट नाही आहे, सॉरी, पब्लिक आहे. त्यामुळे जे हॅकर्स असतात ते हॅकर्स तुमच्यावर अटॅक करू शकतात. तुमचे पासवर्ड, तुमचे मेसेजेस, तुमचे क्रेडिट कार्ड इन्फॉर्मेशन ते काय करू शकतात, चोरू शकतात. सो दॅट इज स्टेबल URL फॉर बुक मार्किंग अँड शेअरिंग. ओके. सो सर्च फॉर कोलॅबोरेशन अँड फील्ड्स. इथे हा जो पर्टिक्युलर सिम्बॉल आहे, हा कोलॅबोरेशन. कोलॅबोरेशन म्हणजे आपण थोडक्यात काय करायचं, कोलॅबोरेशन इज नथिंग बट कॅन से आपलं इतर सिस्टीम बद्दल किंवा आउटसाइड जे काही प्रोग्राम्स असतात, आउटसाइड जे जे ऍप्स असतात, त्या आउटसाइड ऍप्स बद्दल बरोबर आपलं कोलॅबोरेशन करणं. म्हणजे त्याच्याबद्दल त्यांच्याबरोबर आपलं एक्झॅक्टली यू कॅन से the action of working with someone to produce something is collaboration. The action of working with someone to produce something. म्हणजे कुणाबरोबर तरी आपण सहकार्य करायचं आणि त्याच्याबरोबर काम करायचं आणि त्याच्यातून एक चांगला रिझल्ट मिळवायचा. दॅट इज कॉल्ड एज कोलॅबोरेशन. आपण बऱ्याच वेळा असं ऐकतो की आयडिया आणि वोडाफोन यांचं कोलॅबोरेशन झालं. आयडिया आणि वोडाफोन यांचं कोलॅबोरेशन झालं. म्हणजे थोडक्यात काय, दे केम टुगेदर. वाय? इट इज देअर ऍक्शन. ओके. दे हॅव कम टुगेदर. वाय? टू प्रोड्यूस समथिंग गुड. टू प्रोड्यूस समथिंग गुड म्हणजे एक तर त्यांचा त्यामध्ये काय होईल, प्रॉफिटेबिलिटी वाढू शकेल, कस्टमर बेस वाढू शकेल, तुमचे खर्च काही जे कॉन्स्टंटली होत असतात ते कमी होतील, है ना. ऍडव्हर्टाइजमेंट खर्च एकच कॉमन राहील. एम्प्लॉई कॉस्ट पण थोडी कमी कंट्रोलमध्ये राहू शकेल. या सगळ्या गोष्टींचा फायदा कोलॅबोरेशनने घेता येईल. आणि SAP Fiori Active Tiles provides the most impactful real-time information and KPIs at the glance. त्या ज्या आपण टाईल्स बघतोय, त्या टाईल्स आपल्याला एक प्रभावशाली रिअल टाइम इन्फॉर्मेशन देण्यात सक्सेसफुल असतात. आणि की परफॉर्मन्स इंडिकेटर्स जे असतात ते आपल्याला तक्षणी म्हणजे बघता बघता आपल्याला की परफॉर्मन्स इंडिकेटर्स हे प्राप्त होऊ शकतात. ओके. सो आय कॅन से लिसन, इथे आता मॅनेज इम्पॅक्ट अनालिसिस मॉड्यूल्स, माय इनबॉक्स. ओके. सो हे जे सगळं आहे ना, हे आपण हळूहळू
गो थ्रू करणार आहोत ऍक्च्युअल बेसिसवर ट्रान्झॅक्शन करून वगैरे. त्यामुळे आता फार मोठा आग्रह नको याच्यामध्ये की चला एक 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 बघूया आपण. फक्त आपण याचं इनिशियल त्याला म्हणतो ते इनिशियल डिस्कशन करतो वगैरे, कन्सल्टेशन सेटिंग्स वगैरे काय काय. ठीक आहे. सो त्याच्यानंतर आपण वी कम टू द नेक्स्ट स्लाइड अँड से SAP Fiori Launchpad offers themes and can be personalized to meet the branding requirement. आपल्याला ते थीम्स अडॉप्ट करता येतात. थीम्स म्हणजे कसं, ते कशा पद्धतीने आपल्याला बघायचं आहे याचे चॉईसेस आपल्याला मिळू शकतात आणि ते आपल्याला पर्सनलाइज पण करता येतं. ओके. इट ऑफर्स अ स्टेबल URL फॉर बुक मार्किंग अँड शेअरिंग. आता आपण बघितलं /n /UI2 ही आपल्यासाठी URL होती, युनिक रिसोर्स कॅन से फाइंडर. इट इज अ ब्राउझर बेस्ड and therefore works with multiple devices and browsers. आपण ब्राउझर सारखं त्याला वापरलंय त्यामुळे ते मल्टिपल डिव्हायसेस आणि ब्राउझर्सवर ते काम करते. लाईक इट कॅन हा आणि आपण जर ECC मध्ये असू ना, आय मीन सॉरी SAP इझी ऍक्सेसवर असू तर ते आपल्या लॅपटॉपवर दिसणार. हे जे SAP इझी ऍक्सेसवर जर आपण असू ना, इव्हन S/4HANAच्या पण S/4HANAच्या SAP इझी ऍक्सेसवर जर आपण असू तर ते आपण फक्त लॅपटॉप पुरतं सीमित राहील. पण जर आपण त्याच्या फिअरी ऍप्लिकेशन मध्ये गेलं तर मात्र आपल्याला मल्टिपल डिव्हायसेस आणि ब्राउझर्स आपल्याला मिळतील. मग आपण त्या आता पहिलं पिक्चर जे बघितलं होतं लॅपटॉपचं, डेस्कटॉपचं किंवा मोबाईलचं किंवा त्या पॅडचं, है ना, ते तसं जर आपण बघता येतं आपल्याला. लॉन्चपॅड also offers tabs, sorry, pad and tabs. Launchpad also offers active tiles through which the user can receive updated information directly from the front page without opening that. म्हणजे याच्यामध्ये ना हे हे जे असतात ना, हे लॉन्चपॅड ते आपल्याला ऍक्टिव्ह टाइल्स देतात, म्हणजे काही रिपोर्ट्स देतात आणि त्यामधून युजरला इन्फॉर्मेशन जे मिळते ते अपडेटेड इन्फॉर्मेशन मिळते डायरेक्टली फ्रॉम द फ्रंट पेज विदाउट ओपनिंग द ऍप्लिकेशन. तर त्या लॉन्चपॅड कडे बघितलं, त्या टाइल्स कडे बघितलं तर काही रिझल्ट त्याला त्याच्यातून लगेच प्राप्त करता येईल. त्याला तर ऍप्लिकेशन ओपन करायची पण गरज नाहीये. थोडक्यात काही ग्राफ वगैरे असतील, काही लिस्ट वगैरे असतील तर त्याला ते ऍप्लिकेशन ओपन करायची पण गरज नाही. त्याच्या त्या टाइल्सवरच त्याला काही रिझल्ट आलेला असेल, ग्राफ आलेला असेल असं आपण समजूया. सो SOP Fiori लॉन्चपॅड रिव्ह्यू. रिव्ह्यू म्हणजे आढावा. SAP Fiori Launchpad इज अ शेल. ते असं एक शेल आहे, ते एक कवच आहे that hosts SAP Fiori application and provides various services such as navigation, personalization, embedded support, and application configuration. SAP Fiori Launchpad एक असं सुरक्षित कव्हर आहे, कवच आहे, कवच. शेल म्हणजे कवच. एक असं सुरक्षित कवच आहे की आपलं SAP Fiori ऍप्सला ते अशा पद्धतीने हॉस्ट करते. हॉस्ट म्हणजे त्याचा वापर करतो Fiori ऍप्लिकेशनचा. असा वापर करते आणि त्या वापरण्याच्या पद्धतीमुळे वेगवेगळ्या सर्व्हिसेस जसं नॅव्हिगेशन, पर्सनलायझेशन, एम्बेडेड सपोर्ट आणि ऍप्लिकेशन कॉन्फिगरेशन या सर्व गोष्टी त्या SAP Fiori ऍप्लिकेशन मध्ये करता येतात. आपण कॉन्फिगरेशन करू शकतो, आपण नॅव्हिगेशन करू शकतो, म्हणजे ट्रान्झॅक्शनल डेटा जो आहे त्या एका डेटावरून दुसऱ्या डेटावर जाऊ शकतो. नॅव्हिगेशन म्हणजे नथिंग बट नॅव्हिगेशनचा ऍक्च्युअल इंग्लिश अर्थ नौकानयन असा होतो. नौकानयन म्हणजे जसा एक नावाडी असतो, तो त्या नदीमधून त्याची नौका त्या वल्ह्याच्या साहाय्याने तो असा बाहेर काढत असतो किंवा पुढे नेत असतो.
म्हणजे तो मार्गक्रमण करत असतो, मार्गक्रमण. सो तो शब्द जो आहे तो खरा म्हणजे नावाडी, नदी किंवा तळ किंवा समुद्र या दृष्टीने तो ऍक्च्युली उदयास आलेला आहे. पण मग या टेक्नॉलॉजीने पण तो नॅव्हिगेशन हा शब्द असा अर्थाने वापरला की नॅव्हिगेशन मीन्स वी कॅन गो अहेड, वी कॅन गो अहेड, वी कॅन गो अहेड, वी कॅन पास थ्रू दॅट. मार्गक्रमण करू शकतो, पर्सनलायझेशन करू शकतो, मला जसं पाहिजे त्या पद्धतीने मी ते ऍप्लिकेशन वापरू शकतो. एम्बेडेड सपोर्ट म्हणजे मला अंतर्गतच सपोर्ट मिळणार, आतच मला सपोर्ट मिळणार त्याच्याबद्दल, काही रिपोर्टच्या फॉर्म मध्ये, काही लिस्टच्या फॉर्म मध्ये. आणि तो मजबूत असणार, रोबस्ट सपोर्ट असणार. रोबस्ट म्हणजे मजबूत. ओके. इट सर्व्स द मेन एंट्री पॉइंट SOP Fiori apps on both mobile and desktop devices. आता आपण बघितलेलं आहे, आपण Fiori ऍप जेव्हा वापरतो तर तो एक, आपण म्हणतो ना त्याला की स्वागत दरवाजा, मेन एंट्री पॉइंट म्हणजे स्वागत दरवाजा आहे. कशासाठी तर तुम्हाला मोबाईलवर बघायचंय का डेस्कटॉपवर बघायचंय हे ऍप्लिकेशन चूज करण्यासाठी हा Fiori ऍप्लिकेशन हा एक स्वागत दरवाजा आहे. Launchpad displays a home page with tiles which represent different business applications that user can launch. त्या launchpad वरच्या आपल्याला होम पेज दिसतं, त्या होम पेजवर टाइल्स दिसतात आणि त्या टाइल्स मधून आपण काय करू शकतो, डिफरंट बिझनेस ऍप्लिकेशन आपण ऍक्सेस करू शकतो. राईट. These tiles can also display live status indicators such as number of open tasks. म्हणजे ह्या ज्या टाइल्स आहेत त्या आपल्याला लाईव्ह स्टेटस दाखवेल की किती आपले टास्क जे आहेत ते इन प्रोग्रेस आहेत, आपले किती टास्क, किती नंबर ऑफ टास्क आपले किती इन प्रोग्रेस आहेत हे पण त्याच्यातून आपल्याला कळू शकतो. सो ज्या टाइल्सच्या स्टेटस वरून, लाईव्ह स्टेटस वरून कुठली कुठली कामं आपली चालू आहेत, वर्क इन प्रोग्रेस आहे ते आपण बघू शकतो. ओके. ओके, आता नेक्स्ट इज पर्सनलायझेशन अँड ब्रँडिंग. ओके. सो पर्सनलायझेशन म्हणजे काय, व्यक्तिशा व्यक्तिगतरित्या मला ज्या पद्धतीने फेवरी ऍप्लिकेशन वापरायचं आहे, बघायचं आहे, त्याची जर मला मुभा मिळत असेल तर मी म्हणणार की मला माझं पर्सनलायझेशन करता येईल. माझं व्यक्तिगत जे काय मला वाटतं की मला असं बघायचंय, असं वापरायचंय, याची जर मला सर्वस्वी मुभा असेल तर दॅट विल बी पर्सनलायझेशन. SOP Fiori Launchpad offers personalization options allowing users to customize the home page. त्यामुळे युजरला काय करता येतं, आपले जे होम पेज आहे ते कस्टमाइज करता येतं. कस्टमाइज करता म्हणजे स्वतःच्या मर्जीप्रमाणे त्याला ते काय करता येतं, मोल्ड करता येतं. स्वतःच्या मर्जीप्रमाणे त्याला ते होम पेज बनवता येतं, त्या टाईल्स त्याला ठेवता येतात. ही टाईल पहिली पाहिजे मला, ही दुसरी पाहिजे, ही त्याच्या खाली पाहिजे, ही चौथी पाहिजे, ही त्याच्या खाली पाहिजे, असं जे एक रचना असते ती रचना त्याला कस्टमाइज करता येतं. म्हणजे म्हणजे त्याच्या मर्जीनुसार, त्याच्या मनानुसार त्याला करता येतं. बाय ऍडिंग, रिमुव्हिंग अँड ग्रुपिंग ऍप्लिकेशन टाईल्स. मग तो काही टाईल्स तिकडे ऍड करू शकतो, काही तिकडून रिमूव्ह करू शकतो, काही ग्रुपिंग करू शकतो वगैरे वगैरे. म्हणजे थोडक्यात या ज्या टाईल्स आहेत ना, या पर्सनलायझेशन ऑप्शनमुळे जशी वेताची छडी असते, ती वेताची छडी जशी आपण वाजवतो, वाकवतो, ओके, त्याप्रमाणे ते वाकत असते. किंवा त्या दिवशी मी तुम्हाला ते एक्झाम्पल सांगितलं होतं टाईल्सचं. ओके, ते हेच असतात, ते टाईल्स ज्या असतात त्याचं पिक्चर पण आपण बघितलं होतं. तर नॉर्मली ते लहान मुलांना एक आकर्षण म्हणून ते दिलं जातं, तर तो मोठ्या माणसांचा खरं म्हणजे बुद्धिवंत लोकांचा खेळ येतो ते लावणं म्हणजे. बरोबर, काय म्हटलं होतं त्याला आपण, काही आठवतोय का शब्द?
शब्द वापरला होता त्याला. डायसेस असतात ना, डायसेस. हे असे डायसेस असतात. आता ही आपल्या त्या म्हणजे सोंगटी वाटते, पण जे असे टर्न करणारे असतात. ओके. डाईस सेट. व्हॉट्स द बेस्ट डाईस सेट. हे असे असतात. ते लावायचे असतात, जुळवायचे असतात वगैरे. डाईस ब्रदर्स. ते जुळवायचे जे असतात ना. ओके, म्हणजे तुमच्या लक्षात आलं ते. मला एक्झॅक्टली त्याला काय शोधायचं ते समजत नाहीये. त्या दिवशी आपण शोधलं होतं मात्र. त्या दिवशी आपण ते नक्की शोधलं होतं. तो शब्द हा असा एक असतो तो. आपल्याला जुळवायचा असतो तो शब्द. मी नेहमी वापरत असतो, पण आता तो ब्लँक झालो. एनिवे, आठवलं तर सांगेन परत. क्यूब 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 क्यूब. हा होता हा. है ना. हा हा. हा मी म्हणत होतो. है ना, मुव्हिंग व्हर्च्युअल रुबिक्स क्यूब. व्हर्च्युअल रुबिक्स क्यूब याला म्हणतात. ओके. सो हा जो असतो याच्या हा जसा त्याला आपण वाकू शकतो. ओके. त्याप्रमाणे आपण थिओरी ऍप्लिकेशन मध्ये आपल्या रिक्वायरमेंट नुसार थिओरी ऍप्लिकेशन मध्ये आपल्या रिक्वायरमेंट नुसार आपण ते पर्सनलायझेशन करू शकतो. ओके. सो आय टू दिस वन अँड तर हे इथे मला ते म्हणायचं होतं. ते साठी एक्झाम्पल मी शोधत होतो. ग्रुपिंग द टाईल ऍप्स. नेक्स्ट. This means that the users can tailor the launchpad to their specific needs and preferences. आता मी जर युजर असेल तर माझ्या ज्या स्पेसिफिक गरजा आहेत, माझी जे स्पेसिफिक प्रेफरन्सेस आहेत, मी ज्याला जास्त प्राधान्य देतो, ज्याला जास्त महत्वाचं मानतो, त्याप्रमाणे मी माझा लॉन्चपॅड जो आहे ना थिओरीचा, तो मी टेलर करेन म्हणजे बनवेल. जसं आपला टेलर असतो, त्याच्याकडे आपण आपले कपडे घेऊन जातो, कापड देतो त्याला, तो कापडापासून आपले शर्ट पॅन्ट बनवतो किंवा काही पंजाबी ड्रेसेस बनवतो तुमचे. सो लाईक दॅट ही टेलर म्हणजे घडवणे. ओके. सो युजरच्या स्पेसिफिक रिक्वायरमेंट नुसार, चॉईस नुसार आणि त्याच्या इम्पॉर्टन्स देण्याच्या सवयीनुसार आपण SAP लॉन्चपॅड हा वापरू शकतो. Additionally, the Launchpad supports themes and can be personalized to meet the branding requirements. म्हणजे इथे आपण वेगवेगळ्या थीम्सचा वापर करू शकतो. थीम्स म्हणजे आयडियाज म्हणू शकतो आपण. ओके. किंवा थीम्स म्हणजे त्याला कसं एक्झॅक्ट मोल्ड करायचं, ग्राफिकल वापरायचं का, लिस्टच्या स्वरूपात वापरायचं का, डायग्रामच्या स्वरूपात वापरायचं का, त्या वेगवेगळ्या ज्या थीम्स असतील त्या नंतर येतील नंतर. आता त्यामुळे आपल्याला ते एक्झॅक्टली समजणार नाही, पण ज्या काही थीम्स आपल्याला वेगवेगळ्या वापरता येतील, ज्या ECC मध्ये थीम्स ही गोष्टच नाहीये. आणि मग आपल्या रिक्वायरमेंट नुसार, आपल्या ब्रँडिंग रिक्वायरमेंट नुसार आपण त्याला पर्सनलाइज करतो. कंपनी कॅन सेट द कंपनी लोगो, ब्रँड कलर, बेस कलर अँड अदर प्रॉपर्टीज टू मॅच देअर इंटरनल ब्रँड्स. म्हणजे SOP थिओरी ऍप्लिकेशन मध्ये
आपण आपला जो लोगो असतो तो लोगो आपण सेट करू शकतो. आपल्या त्याचा कलर कसा असला, स्क्रीनचा कलर कसा असला पाहिजे, तो ब्रँड कलर आपण ठेवू शकतो, बेस कलर ठेवू शकतो. इतर काही इम्पॉर्टंट प्रॉपर्टीज आहेत. ओके. आपल्या इंटरनल गाईडलाईन्सला पाठपुरावा करणारा किंवा इंटरनल गाईडलाईन्सला सुटेबल असणारा इतर प्रॉपर्टीज ज्या आहेत त्या आपण वापरू शकतो. स्टेबल URL, हा मी तो त्याच्यातून मी बाहेर येतो, कारण काय होईल त्याच्यामध्ये अवॉर्ड होईल. ऑलरेडी एक्झिट झालं ते, पण बराच वेळ गेला ना. इकडे आपलं आहे. इथे आता हे रेझोल्यूसी, हे आपलं ECCचं एक आहे. ओके. तो वी कॅन यूज डिफरंट स्क्रीन. ही एक स्क्रीन झाली, ही एक स्क्रीन झाली, आणि आपली ही दुसरी स्क्रीन झाली बघ. ही आपली दुसरी स्क्रीन आहे. दोन स्क्रीन एका वेळेला आपण बघू शकतो म्हणजे. ओके. सो आय थिंक आय शुड गो टू साइन आउट. आर यू शुअर टू साइन आउट? ओके. त्याला आपण बाहेर आलो. गुड बाय, यू हॅव बीन लॉग्ड आउट. आता इथे बघा, हा ब्राउझर बेस्ड आहे. सगळे ब्राउझर दिसतात बघा आपल्याला. इथे तुम्ही असं एक नवीन पेज ओपन करायला गेलो, न्यू टॅब आलं बघा, न्यू टॅब. सो SOP फिअरी लॉन्चपॅड जो आहे, त्या लॉन्चपॅड मध्ये जाण्यासाठी आपल्याला ब्राउझर बेस्ड टेक्नॉलॉजी वापरावी लागते. थोडक्यात नवीन ब्राउझर आपण जसं वापरतो तसं त्या SAP मध्ये लॉग इन करून तो ब्राउझर आपण वापरला होता. सो टेबल URL and browser compatibility. Browser compatibility. The SOP Fiori Launchpad provides a stable URL which allow users to bookmark and share specific pages or applications, apps within the Launchpad. म्हणजे आपली एक फिक्स डेस्टिनेशन आहे, फिक्स ऍड्रेस आहे आपला, स्टेबल URL आहे. त्याद्वारे मग आपण काय करू शकतो, काही बुकमार्क्स करू शकतो. जसं आपण गुगलमध्ये बुकमार्क्स करतो तसं बुकमार्क करू शकतो. काही शेअरिंग करतो, काही पेजेसचं शेअरिंग करू शकतो आपल्या ऍप्लिकेशन मध्ये, लॉन्चपॅड मधून. म्हणजे जसं आपण गुगलमध्ये बुकमार्क करतो, एखादं इम्पॉर्टंट आर्टिकल जर आपल्याला वापरायचं असेल तर त्याची जी URL असेल ती कॉपी करतो आणि आपण ते बुकमार्क मध्ये टाकून देतो. म्हणजे आपण जर नंतर विसरलो तरी त्या बुकमार्कला आपण ओपन केलं तरी ती साईट आपल्याला दिसते, है ना. तो शेअर स्पेसिफिक पेजेस और ऍप्स विद इन द लॉन्चपॅड. म्हणजे आता उदाहरणार्थ, फॉर एक्झाम्पल, एक बुकमार्कचा असा पण एक प्रकार असतो की आपण काढूया ते फिरत फिरत बसेल तरी. आता इथे बघा, हा, ऐकत नाही. इथे बघा, मी माझं जसं ब्राउझर ओपन करतो ना तसं मला ऑनलाईन इथे 1 2 3 4 हे सगळं हे फिक्स करून ठेवलेलं आहे. हे मी फिक्स करून ठेवलेलं आहे, म्हणजे मला ते ओपन करायला लागत नाही, ते आपोआप. आणि इथे बुकमार्क आहे बघा, हे जे आहे दिसलं तुम्हाला बुकमार्क? हॅलो, कॅन यू सी दिस फायर? Yes. हा, इथे बुकमार्क म्हणून दिसतं बघा. इथे थोडस मी हॉवर केलं ना, असं असं हॉवर केलं तर इथे दिसत बुकमार्क नाही. हा, तो दिसेल बघा, बुकमार्क ऍडेड. बुकमार्क, दिस पेज इज सेव्ड टू अदर बुकमार्क. ते सेव्ह पण करून टाकलं पाहिजे. सो बुकमार्क हे एक अशी, आपण विसरलो असतो, आपल्याला लक्षात राहत नाही. तर जे काम आपण करत असतो, ज्या पेजवर आपण असतो त्या पेजवर आपल्याला जर परत यायचं असेल आणि नंतर आपण विसरून गेलो, तर बुकमार्क जर आपण हे करून ठेवलं, सिलेक्ट करून ठेवलं, त्याचं बुकमार्क मध्ये त्याला जर इन्क्लुजन केलं त्या पर्टिक्युलर पेजचं, तर ज्या वेळेला आपल्याला फक्त बुकमार्क कडे जायचं आणि मग आपल्याला बघितल्यानंतर समजणार की अरे हा, हे पेज आहे ते आपल्याला बघायचं होतं नंतर. सो SAP Fiori Launchpad provides a stable URL which allow users
to bookmark and share specific pages or apps within the Launchpad. This ensures easy access to frequently use apps or pages. त्यामुळे काय होतं, जी ऍप्लिकेशन्स किंवा जे पेजेस आपण वारंवार वापरत असतो त्याला आपण बुकमार्क मध्ये जर ठेवलं तर मग बुकमार्कला काय करायचं, आपण बुकमार्कला छेडायचं. जो आपल्याला पाहिजे त्याला त्या बुकमार्कला आपण टच करायचं तर ते ऍप्लिकेशन आपल्या समोर, ते पेज असेल ते आपल्या समोर ओपन होणार आहे. ओके, म्हणजे आय डोंट नो मी माझ्या बुकमार्क मध्ये काही केलंय का बघतो. इथे काय बुकमार्क मध्ये आहे का बघतो मी. ऑल बुकमार्क मध्ये ऑल बुकमार्क्स काय ठेवलेलं नाहीये, पण ठेवलं असतं ते इथे दिसलं असतं ती लिस्ट. ओके, एनिवे सो this ensures easy access to frequently used apps or pages. Furthermore, the Launchpad is browser based. आपण बघितलेलं आहे की तो जसं आपण गुगल मध्ये ब्राउझर नवीन पेज ओपन करायचं असेल, न्यू टॅब ओपन करायचं असेल तर आपण काय करतो, पुढच्या प्लस साईन असतो त्याला क्लिक करतो तर नवीन एक पेज ओपन होतं. त्याला म्हणतात ब्राउझर बेस्ड अँड वर्क्स विथ मल्टिपल डिव्हायसेस अँड ब्राउझर्स. आपण बघितलेलं आहे मल्टिपल डिव्हायसेसवर काम करतो, मोबाईल, लॅपटॉप, tab. This means that users can access the Launchpad and its application from various devices such as smartphones, tablets, desktop computers using different web browsers. कॉम्प्युटरवर असेल तर वेगळा वेब ब्राउझर असू शकेल, टॅबवर असेल तर वेगळा वेब ब्राउझर असू शकेल, मोबाईलवर असेल तर वेगळ्या पद्धतीने त्याला लॉन्च आय मीन त्या पद्धतीने त्याला ब्राउज करावं लागेल किंवा वेगळ्या पद्धतीने त्याला एंटर करावं लागेल. तर प्रत्येकाची पद्धत जी असेल ती आपण नंतर बघणार आहोत. आय थिंक ऍक्टिव्ह टाइल्स फॉर अपडेटेड इन्फॉर्मेशन. मगाशी आपण बघितलं की काही टाइल्स असतात त्या इन्फॉर्मेशन अपडेट होऊन आपल्याला त्या ऍक्टिव्ह दिसतात, म्हणजे लाईव्ह दिसतात. इन्फॉर्मेशन अपडेट झालेली असते आणि त्या आपल्याला टाइल्स असतात त्या अपडेटेड इन्फॉर्मेशन घेऊन आपल्यासाठी स्वागतासाठी उभ्या असतात. सो यू can say the Launchpad offers active tiles which allow users to receive updated information directly from the home page without opening the app. इतना सो रेडीमेड आहे की त्या लॉन्चपॅड आपल्याला काही अशा ऍक्टिव्ह टाइल्स रिपोर्टिंग फॉर्म्सच्या दर्शवते की ज्यामुळे युजरला काही इन्फॉर्मेशन आहे किंवा काही रिपोर्ट्स आहेत ते त्याच्या होम पेज मधून ऍप्लिकेशनला ओपन पण त्याला करावं लागत नाही. त्या होम पेजवर त्याला त्या टाइल्स मध्ये ती इन्फॉर्मेशन अपडेट झालेली दिसते. म्हणजे मला जर समज आजचं सेल्स किती असं पाहिजे असेल, ओके व्हॉट इज टुडेज सेल्स, तर नॉर्मली मला काय करायला लागेल, एसएपी मध्ये लॉन्च आय मीन मला जावं लागेल, तो रिपोर्ट पर्टिक्युलर जो आहे तो मला क्वेरी एक्झिक्यूट करावा लागेल, ओके ट्रान्झॅक्शन कोड एक्झिक्यूट करावा लागेल आणि मग मला तो सेल्स समजेल. पण इथे कसं आहे की ह्या ह्याच्यामध्ये काही स्लाइड्स ज्या असतात ज्या आपण आपल्या रिक्वायरमेंट नुसार बघत असतो, त्या स्लाइडवर आपल्याला आजचा सेल किती झाला हे आपण नुसतं त्या स्लाइडकडे बघितलं तर ते रिपोर्ट दिसणार आहे की इथेच एवढा एवढाचा सेल्स आहे. जसं आपण त्याला अरेंज केलेलं असेल त्याप्रमाणे, त्या स्लाइडला जसं आपण अरेंज केलं असेल त्याप्रमाणे. These slides provide a direct access to apps or content and can be used to display insights into analytical data. So हे जे टाइल्स असतात ना त्या आपल्या ह्या क्युरी ऍप्लिकेशनला आपल्याला एक डायरेक्ट ऍक्सेस देतात, कंटेंटला डायरेक्ट ऍक्सेस देतात आणि त्याच्यातून आपण जे अनालिटिकल डेटा असतो त्या अनालिटिकल डेटामधून अत्यंत महत्वाचे इन्साइटफुल असे सखोल रिपोर्ट आपण बघू शकतो. युजर्स कॅन डिफाईन दिस टाइल्स. आपण टाइल्स डिफाईन करू शकतो और कार्ड्स आणि पर्सनलाइज देम अकॉर्डिंग टू देअर नीड्स. त्याच्या टाइल्स आहेत किंवा हे कार्ड्स आहेत
त्या कार्ड्सला आपण बनवू शकतो, डिफाईन करू शकतो. डिफाईन म्हणजे मला हे दिसलं पाहिजे, ते दिसलं पाहिजे, ते दिसलं पाहिजे, ते असं मी ठरवू शकतो. जसं आपण ईसीसी मध्ये फेवरेट्स हा प्रकार जो साधारण बघितला होता तो. ओके. आणि त्यामुळे त्यामुळे मला जसं पाहिजे त्याप्रमाणे मी माझं टाईल्स आहेत ते अरेंज करून ठेवणार. तर त्यामुळे काय होतं, दिस फीचर इनेबल्स म्हणजे टू मेक पॉसिबल users to stay informed and quickly access relevant information without navigating through multiple screens or applications. त्यामुळे अशी जर मला इथे सुविधा असेल कसली, टाईल्सला डिफाईन करण्याची, टाईल्सला अरेंज करून ठेवायची, तर मग मी एक इन्फॉर्म्ड युजर असेल, मला क्विकली ऍक्सेस करता येईल. मला इथून तिथून पळापळ करावं लागणार नाही. मार्गक्रमण इथून मला करावं लागणार नाही. मल्टिपल स्क्रीन आणि ऍप्लिकेशन मधून जे माझं होणारं जे नॅव्हिगेशन आहे ते मला टाळता येईल. आता ईसीसी मध्ये मला मल्टिपल स्क्रीन मधून नॅव्हिगेशन करावं लागतं. तर इथे असं म्हणणं आहे की जर टाईल्स आपण व्यवस्थित अरेंज करून ठेवल्या, त्याच्यामध्ये ऍडजस्टमेंट करून ठेवली, तर त्या प्रत्येक टाईल्सला रिपोर्टिंग करण्याची एक कॅपेबिलिटी आहे. त्याप्रमाणे ते रिझल्ट आपल्याला इन्स्टंटली दिसतील. इन समरी, सारांश थोडक्यात, SAP Fiori Launchpad is a versatile tool that provides a user-friendly interface for accessing and launching SAP Fiori application. So Fiori applicationचं गुणगान गाताना आपण असं म्हणतोय, Fiori application हे काय, वर्सटाईल टूल आहे, बहुआयामी असं टूल आहे. युजर फ्रेंडली आहे. त्याचा इंटरफेस जो आहे, त्याचा जो दर्शनी भाग आहे, त्याची प्रणाली आहे, युजर फ्रेंडली आहे. त्यामुळे फ्युरी ऍप्लिकेशन मध्ये ऍक्सेस करणं, लॉन्च करणं हे युजरला अत्यंत सोपं जातं. इट ऑफर्स पर्सनलायझेशन ऑप्शन्स, सपोर्ट ब्रँडिंग रिक्वायरमेंट्स, provides a stable URL for bookmarking and sharing, and allow users to receive updated information through active tiles on homepage. Your application मला पर्सनलायझेशन ऑप्शन देते. ब्रँडिंग रिक्वायरमेंट्स ज्या असतात त्या ब्रँडिंग रिक्वायरमेंट्स माझे सपोर्ट करू शकते. स्टेबल URL देते बुकमार्किंगसाठी, शेअरिंगसाठी, आणि मला अपडेटेड इन्फॉर्मेशन काही इथे तिथे नॅव्हिगेशन न करता ऍक्टिव्ह टाईल्सच्या स्वरूपामध्ये. ओके, ऍक्टिव्ह टाईल्स म्हणजे रिझल्ट त्याच्यावर लिहिलेला आहे होम पेजवरच. अशा ऍक्टिव्ह टाईल्सच्या रूपाने मला माझा रिपोर्ट मिळू शकतो, अशी त्याची ॲबिलिटी आहे. ऑलराईट. सो आता हे जे आहे शेवटचं, इट्स रिलेटेड टू SAP Fiori Launchpad युजर पर्सनलायझेशन, हे आपण डिस्कस करत आहे. एंड युजर्स कॅन पर्सनलाइज द टाईल्स इन देअर Fiori Launchpad एन्व्हायरमेंट. आपण एंड युजर्स आहोत, तर आपण काय करू शकतो, आपल्या ज्या टाईल्स आहेत ना त्या पर्सनलाइज करू शकतो आपल्या रिक्वायरमेंटनुसार. बघा, जसं की आता इथे क्लिक केलंय, ऍड न्यू फाईल टू कॅटलॉग. इथे क्लिक केलं का नवीन आपल्या कॅटलॉग मध्ये नवीन फाईल ऍड करता येईल. ओके, एंटर द टाईल ऑफ द न्यू एंटर द टायटल ऑफ द न्यू टाईल अँड थ्रेशोल्ड. म्हणजे ही जी टाईल आपण ऍड केली त्याचं नाव काय द्यायचं, त्याचा एक पॅड आहे, ही टाईल आहे, त्याचं टायटल द्यायचं. सर्च द न्यू टाईल इन द कॅटलॉग, तो कॅटलॉग मध्ये ती न्यू टाईल येणार. तुम्हाला ऍप फाइंडर म्हणून द्यायचं. ऍप फाइंडर आहे, फ्रिक्वेंटली युज्ड आहे, सेटिंग्स आहे, ओके, एडिट होम पेज आहे, रिसेंट ऍक्टिव्हिटीज आहे, फ्रिक्वेंटली युज्ड आहे. थोडक्यात हे जे पर्टिक्युलर जे त्याचं फीचर आहे ते आपल्याला कुठली नवीन टाईल ऍड करायची कॅटलॉग मध्ये तिथून ऍड करून देते. त्याचं टायटल आपल्याला इथे देता येतं, मग त्याला सर्च करता येईल. सिलेक्ट टू ऍड टायटल फ्रॉम सिलेक्ट टू ऍड टाईल फ्रॉम असाइन कॅटलॉग टू द ग्रुप. आणि मग एकदा त्याला टायटल दिलं आपण, तो आपण जी काही टाईल बनवली आहे, ओके, ती टाईल आपल्या त्या
आपल्या ग्रुपमध्ये आपल्याला ऍड करता येईल. म्हणजे जनरल लेजरशी रिलेटेड आहे का, तर जनरल लेजरमध्ये मी त्याला घेणार. अकाउंट्स पेबलशी ती टाईल रिलेटेड आहे का, तर अकाउंट्स पेबल मध्ये घेणार. परचेस ऑर्डरशी रिलेटेड असेल तर त्याला मी त्या टाईलला इथे घेणार. आणि अकाउंट रिसिवेबलची असेल तर मी त्याला अकाउंट रिसिवेबल या ग्रुपमध्ये त्याला समावेश करा. असं करून मला माझं जे टाईल्स आहेत, त्या नंबर ऑफ टाईल्स ज्या हजारो दिसतात तिकडे, त्यांची संख्या मला मर्यादित ठेवता येईल. त्यांची संख्या मला संकुचित करता येईल. आणि त्या एकाच ठिकाणी कन्व्हिनियंटली मला बघता येईल. म्हणजे मला इथून तिथून मग पळापळ करायची मला गरज पडणार नाही. नवीन टाईल ऍड करणे, त्याला टायटल देणे, त्याला कॅटलॉग मध्ये त्याचं सर्च करणे, आणि मग जे फायनली ग्रुप्स असतात, हे आपले ग्रुप्स आहेत, त्या ग्रुप्स मध्ये त्याचा समावेश करणे. Following personalized options are available to the users in SAP Fiori Launchpad. Adding applications from the catalog assigned to them. आपला जो कॅटलॉग आहे त्यामध्ये आपण ऍप्स ऍड करू शकतो. आपल्या टाईल्स ऍड करू. ऍप्स म्हणजे टाईल्स. रिमूव्हिंग टाईल्स. रिमूव्हिंग टाईल्स दॅट दे डू नॉट वॉन्ट टू यूज. काही जे टाईल्स असतील ते मला नको जातात, तर मी त्याला काढू शकतो. मॉडिफाईंग अँड ऍडिंग ऍप्लिकेशन्स फॉर फिल्टर्ड रिपोर्ट रिझल्ट. काही मला टाईल्स मॉडिफाय करायचे असतील, ऍड करायचे असतील, आणि त्याच्यातून मला काहीतरी फिल्टर रिपोर्ट पाहिजे असेल. फिल्टर्ड रिपोर्ट म्हणजे स्वच्छ झालेला किंवा स्वच्छ केलेला किंवा एकदम कम्पॅक्ट रिपोर्ट मला बनवायचा असेल, तर या पर्सनलाइज ऑप्शन मधून मला ते पॉसिबल आहे. फॉर एक्झाम्पल, इफ द युजर इज अ ग्रुप कॅश मॅनेजर, म्हणजे मी युजर आहे आणि मी ग्रुप कॅश मॅनेजर आहे. मी युजर आहे आणि मी ग्रुप कॅश मॅनेजर आहे, आणि आय एम इंटरेस्टेड इन द जर्मन मार्केट. मला जर्मन मार्केटमध्ये इंटरेस्ट आहे, स्वारस्य आहे. So I am a group cashier, cash manager, and I am interested in German market. तर जर्मनीची करन्सी काय आहे? तर आता जर्मनीची करन्सी, युरोपमध्ये त्यांची करन्सी आता युरो आहे. User can create an application, take them directly to the cash position of the German market. तर युजर मी काय करणार, जे काय ऍप असेल या जर्मन मार्केटचं, ते डायरेक्टली मी माझ्या कॅश पोझिशन मध्ये ते ऍपच मी घेऊ शकतो ऑफ द जर्मन मार्केट. जे काय मला जर्मन मार्केटचं जे कॅश रिपोर्ट बनवायचं आहे, आय एम इंटरेस्टेड इन अ जर्मन मार्केट अँड आय एम अ ग्रुप कॅश मॅनेजर. तर मला जर्मन मार्केटमध्ये जर मी इंटरेस्ट असेल तर मला जर्मन मार्केटचं जे ऍप आहे ते मला डाउनलोड करावं लागेल. तर ते डाउनलोड मी करू शकतो फिओरी ऍप्लिकेशन मध्ये. They can arrive at the cash position directly from one click from the SAP Fiori Launchpad home page. होम पेजला एकच क्लिक मारली कारण कॅश बॅलन्स पोझिशन काय आहे हे या ग्रुप कॅशियरला कळू शकतो. त्यासाठी मात्र त्याला जर्मन मार्केटमध्ये युज करणारं जे ऍप असेल ते ऍप त्याला डायरेक्टली ऍक्सेस करावं लागेल, क्रिएट करावं लागेल. एक्सप्लेनेशन आहे. आय थिंक याच्यामध्ये आपण ते कव्हर केलेलं आहे. जस्ट अ मिनिट. Personalization option in SAP Fiori Launchpad. Users in SAP Fiori Launchpad have several personalized options available to them. These options allow users to customize their experience and tailor the Launchpad to their specific needs. Here are some of the personalization options. आपण मगाशी वाक्य बघितलेलं आहे. मला पर्सनलायझेशन ऑप्शन मिळत असेल तर मी माझी जी रिक्वायरमेंट आहे त्याप्रमाणे ती वेताची छडी वाकवेल, म्हणजेच ऍप्सला वाकवेल, ऍप्सचा वापर करेल. Adding application from Assign catalog. Users can add applications from Assign catalog to them with the SAP Fiori Launchpad homepage.
कॅटलॉग मधून ऍप्लिकेशन्स मी माझ्या होम पेज मध्ये ऍड करू शकतो. दे कॅन सर्च फॉर द डिझायर्ड ऍप्स युझिंग द ऍप फाइंडर अँड देन द ऍप टाईप द होम पेज. ऍप फाइंडर मधून मी काय करेन, मला पाहिजे असलेलं ऍप, डिझायर्ड ऍप मी शोधीन आणि त्याची जी टाईल आहे, त्या ऍप फाइंडरची जी टाईल आहे ती माझ्या होम पेज वर नेऊन बसवीन गणपतीसाठी. जसं आपण गणपतीची स्थापना करतो तसं त्या ऍपची स्थापना करेल मी माझ्या होम पेजवर. जे मला ऍप कुठलं फाइंडिंग आउट साठी पाहिजे आहे, त्या ऍपला मी एकदा शोधलं का मी त्या माझ्या होम पेजवर नेऊन त्याला ठेवेन. दॅट इज कॉल्ड एज ऍडिंग ऍप्लिकेशन्स फ्रॉम असाइन कॅटलॉग, रिमूव्हिंग अनवॉन्टेड ऍप्लिकेशन्स. ते नको ते मी काढून टाक. Users have the ability to remove applications that they do not want to use from their SAP Fiori launchpad. नको त्याला काढू शकतो. We can remove unnecessary tiles from the launchpad by accessing the app finder and removing them. म्हणजे जसं मी ऍड करू शकतो तसं आता एखादं काहीतरी टाईल आहे ती बेल्जियम वगैरेशी या देशाशी रिलेटेड आहे, तर बेल्जियमचा माझा काय संबंध असेल तर त्याच्या टाईल्स आहे ते मी काढू शकतो, साफसफाई करू शकतो त्या टाईल्सची. आणि तो आपल्याला जो असा एक आपण त्याच्यातून खाली नॅव्हिगेशन केल्यानंतर एवढं मोठं नॅव्हिगेशन झालं होतं, त्याच्यातल्या बऱ्याचशा गोष्टी आपल्याला दिसत होत्या की या आपल्याशी रिलेटेड नाही आहेत, त्या वेगवेगळ्या देशांशी रिलेटेड आहेत. आता चायनाचं आहे, जपानचं आहे, त्याचा आपला काही संबंध असेल तर त्या टाईल्स आपण काढू शकतो. So they can remove unnecessary tiles from Launchpad by accessing the app finder and removing the unwanted tiles. कारण ह्या ज्या टाईल्स आहेत या एसएपीच्या लॉन्चपॅड मध्ये आहेत. ओके, ते आपण जर काढून टाकल्या समज, तर काढून टाकल्याचा अर्थ ते आपण डिलीट केलं असं नाही होणार. दे आर इन द लॉन्चपॅड, पण आपल्या समोर जो दर्शनी भाग आहे त्याच्यातून आपण त्याला काढून टाकू, म्हणजे आपल्या स्क्रीनवर दिसणार नाही. Modifying and adding applications from filtered report results. हा, म्हणजे मगाशी सांगितलं की रिपोर्ट येतो आपला असं चकाचक फिल्टर्ड होऊन येणार. ओके, users can modify and add applications from filtered report results. For example, हे तेच एक्झाम्पल आहे. If a user in a group cache manager interested, कारण हे एक्सप्लेनेशन आहे. ओके, ज्या वेळेला एक्सप्लेनेशन येणार ते मी स्वतः ऍड केलेलं आहे थोडंसं रिसर्च करून. For example, if a user is a group cache manager interested in the German market, they can create an application that takes them directly to the cache position of the German market. User हा जर्मन कॅश मॅनेजर आहे, जर्मन मार्केटमध्ये इंटरेस्टेड आहे. तो काय करेल, असं ऍप्लिकेशन एक आपल्याकडे ओढून घेईल की आपल्याला ती डायरेक्टली जर्मन मार्केटची कॅश पोझिशन दाखवते. They can create an application that takes them directly to the cache position of the German market. This application can be added to the launchpad, allowing the user to access the cache position with just one click from the home page. ऍपला ऍड करायचं, ऍपला वापरायचं, एक क्लिक केली की आपल्याला हवी असलेली कॅश पोझिशन त्याच्यात सापडली पाहिजे. ओके, सो असं हे हिज पर्सनलायझेशन ऑप्शन्स empower users to customize their SAP Fiori Launchpad experience, adding, removing applications based on their preferences and specific businesses. हा जो आपल्याला एक व्यक्तिगतरित्या आपल्याला ऍप्लिकेशन्सची एक खेळण्याची, ऍप्स बरोबर खेळण्याची जी मुभा दिलेली आहे, त्यामुळे युजरला त्याचे फ्युरी ऍप्लिकेशन्स मध्ये त्याचा एक्सपिरियन्स अधिक गहरा करता येतो, अधिक प्रबळ करता येतो. त्याला काही टाईल्स ऍड करता येतात, काही रिमूव्ह करता येतात. आपल्या प्रेफरन्स प्रमाणे, आपल्या बिझनेस नीड्स प्रमाणे त्या टाईल्स त्याला तिथे ठेवता येतात किंवा रिमूव्ह करता येतात. हा एकंदरीत याचा तो प्रवास होता. ओके, आता आय थिंक दिस इज द लास्ट पार्ट. आता पण हा डायग्राम काय आपल्याला नीट दिसत नाहीये. ओके, त्याचा काय जो अर्थ आहे तो आपण समजून घेऊया.
कारण तो डायग्राम इतका, आपण असं म्हणूया की त्यांनी तो कॉपी करतानाच त्याच्यामध्ये काही नीट दिसत नाही आपल्याला. बारीक बारीक बारीक, म्हणजे आजोबांचं भिंग आणायला पाहिजे. आजोबाच्या भिंगाने चष्मा वाचतात ते. ठीक आहे, आपण एक टायटल बघूया. एस-एम-पी थिअरी लॉन्चपॅड पेजेस अँड स्पेसेस. ओके, म्हणजे पेजेस आणि स्पेसेस बद्दल हा डायग्राम काय सांगतो. The spaces mode was developed to offer more flexibility to influence the launchpad layout for specific user group. Spaces mode म्हणजे थोडक्यात काही स्पेसिफिक युजर करता, काही स्पेसिफिक युजर ग्रुप करता एक स्पेस मोड म्हणून त्यांनी क्रिएट केला फिओरी ऍप्लिकेशन मध्ये, ज्यामुळे युजर जो फिओरी लॉन्चपॅड वापरतो त्याला जास्तीत जास्त फ्लेक्झिबिलिटी मिळते. त्याला जास्तीत जास्त फ्लेक्झिबिलिटी मिळते. त्याला जास्तीत जास्त तिकडे आपण असं म्हणू शकतो, त्याचा जो रिपोर्ट आहे तो रिपोर्ट बघण्याच्या क्षमतेमध्ये, या फ्लेक्झिबिलिटीमुळे, ओके, त्या क्षमतेमध्ये वाढ होते. त्यासाठी स्पेस मोड क्रिएट केला. स्पेस, येलो स्पेस, ये तुम्हारे लिए स्पेस है. इस स्पेस के साथ तुम खेलो. तुम्हाला पाहिजे त्याप्रमाणे त्या स्पेसला तुम्ही वापरा. जी एस-ए-पी फिओरीची एक जी देणगी आहे, त्यामुळे युजरला आपल्या ऍप्लिकेशन्स मध्ये वेगवेगळ्या ट्रान्झॅक्शन्स यूज करताना, ऍप्स यूज करताना त्याला फ्लेक्झिबिलिटी मिळते. त्याला त्यामध्ये जास्तीत जास्त एक वापरण्याची, आपण असं म्हणू शकतो, मनाप्रमाणे वापरण्याची संधी मिळते. एखाद्या ऍप्लिकेशन जर कम्प्लिटली रिजिड असेल, रिजिड म्हणजे त्यामध्ये काहीच बदल करता येणार नाही, तर जो ऍप्लिकेशनचा इंटरफेस असेल तो त्याला ऍक्सेप्ट करावा लागेल. पण तो जर फ्लेक्झिबल असेल तो बघेल की ठीक आहे, मग मी आता टाईप 1 नि बघतो, टाईप 2 नि बघतो, टाईप 3 नि बघतो, टाईप 4 नि बघतो, आणि याच्यामध्ये मला जो आवडेल सर्वात जास्त तो टाईप मी अडॉप्ट. Pages are assigned to users via spaces. They are assigned to the business groups. म्हणजे युजर्सला काही पेजेस असाइन केले जातात. आणि हे कसे असाइन केले जातात आता आपण बघितलं, स्पेस मोडद्वारे, आणि जे त्यांच्या बिझनेस रोलला असाइन केलेलं असतं. म्हणजे माझा बिझनेस रोल लक्षात घेतला जाईल. मग ह्या आपण जो स्पेस मोड बघतोय त्या स्पेस मोड मधून मला आवश्यक असणारे पेजेस म्हणजे स्लाइड्स किंवा टाइल्स हे मला अलॉट केले जातात. मी फॉर एक्झाम्पल, माझा सेल्स मॉडेल्सशी संबंध आहे, मी सेल्स डिपार्टमेंट मध्ये काम करतो, तर माय बिझनेस रोल इज सेल्स. तर त्याप्रमाणे सेल्स साठी जी स्पेस क्रिएट केली असेल ती मला अलॉट होईल, आणि त्याच्यातून मला पेजेस किंवा टाइल्स मला वापरता येईल. Business role defines which users see a specific space. मी जर सेल्स रिलेटेड असेल तर मी सेल्सची स्पेस बघू शकेल. स्पेस म्हणजे कक्ष, कक्ष, जागा, घर. रिलेटेड टू प्रोक्युअरमेंट, माझा रोल जर प्रोक्युअरमेंटचे असेल तर मी प्रोक्युअरमेंट साठी निर्माण केलेली स्पेस असेल त्या स्पेसमध्ये मी प्रवेश करू शकतो. मी जर क्वालिटी कंट्रोलशी रिलेटेड असेल तर क्वालिटी कंट्रोलसाठी जी स्पेस तयार केली आहे त्याच्यामध्ये मी जाऊन शिरकाव करू शकतो. माझा तो रोल आहे. इफ यू इनेबल spaces for your users and define specific places and pages for them, you can reach a better fit. म्हणजे आपण जर आपल्या युजर्ससाठी स्पेसेस निर्माण केले, स्पेसेस म्हणजे कक्ष, रूम्स, ज्यामध्ये त्यांना प्रतिबंध नसेल अशी जागा आपल्या युजर्ससाठी
निर्माण केली. ओके. आणि त्याची एक फिक्स जागा ठेवली, त्याची फिक्स पेजेस ठेवली, तर तो युजर आपल्याला बेटर फिट, म्हणजे तो आपल्याला जास्त चांगला प्रतिसाद देऊ शकेल, तो युजर आपल्याला जास्त चांगलं परफॉर्मन्स देऊ शकेल. यू कॅन रीच अ बेटर फिट, म्हणजे ही एक करेक्ट फ्रेज वापरली. यू कॅन रीच अ बेटर फिट, हा म्हणजे त्याच्या रिक्वायरमेंटला फिट असणारा परफॉर्मन्स तो आपल्याला देऊ शकतो. By defining pages with meaningful sections, you can define in which order the apps are sorted on the page. पेजेसला जर आपण मिनिंगफुल सेक्शन मध्ये जर डिफाईन केलं, किंवा त्याला पेजेसला मिनिंगफुल सेक्शन मध्ये अवेलेबल करून ठेवलं, तर मग त्याची ऑर्डर पण आपल्याला ठरवता येईल. त्या ऍप मध्ये हे पेजेस जे आहेत कुठल्या ऑर्डर मध्ये सॉर्ट आउट करायचे हे पण आपल्याला ठरवता येईल. कॅन फॉर एक्झाम्पल सॉर्ट द फर्स्ट मोस्ट यूज ऍप्लिकेशन्स इन द टॉप लेवल सेक्शन. जे सर्वात जास्त वापर होतो आपल्या स्पेस मध्ये त्याला एकदम टॉपला ठेवायचं. फॉर एक्झाम्पल, you can sort the most used applications or apps in the top level section. ज्याचा आपण आपल्या सेक्शन मध्ये सर्वात जास्त वापर करतोय, वारंवार वापर करतोय, त्याला एकदम टॉप मोस्टला ठेवायचं. कारण टॉप मोस्टला जो असतो तो पटकन लक्षात येतो. अँड देन क्रिएट सेक्शन्स फॉर ऍप्स दॅट बिलॉंग टू देम. त्याप्रमाणे सेक्शन क्रिएट करा. SAP डिफाईन प्री डिफाईन्ड स्पेसेस अँड पेजेस यू कॅन यूज टू स्टार्ट. हे स्पेसेस आपण जे म्हणतोय ते एसएपीने प्री डिफाईन करून ठेवलेले आहेत. पेजेस पण प्री डिफाईन करून ठेवलेले आहेत. सो हे जेव्हा आपण बघू तेव्हा आपल्याला तसं आकलन होणार आहे. एक्सप्लेनेशन आहे, आय एम शुअर. येस. सो एक्सप्लेनेशन हे मी ऍड केलेलं आहे. एसओपी फ्युरी लॉन्चपॅड स्पेसेस अँड पेजेस. SAP Fiori Launchpad Spaces and Pages features provides a structured way to display apps and content for specific user. हा फ्युरीचा जो लॉन्चपॅड आहे त्या लॉन्चपॅड मध्ये जी आपण स्पेस डिस्कस करतोय त्या स्पेस मध्ये आपण जे पेजेस डिस्कस करतोय त्यामुळे युजरचं ऍप डिस्प्ले करण्याची जी त्याची जी एक आपण म्हणू शकतो की ऍबिलिटी आहे ती खूप स्ट्रक्चर्ड होते. त्याची संरचना खूप सुटसुटीत होते आणि त्या युजर ग्रुपसाठी ते त्यांना खूप सोयीचं पडतं. Specific spaces and pages allow for better organization and customization of the launchpad layout. Here is an example of how spaces and pages work. मग स्पेसेस आणि पेजेस आपण हे कप्पे वेगळे केले तर लॉन्च आपला जो फिअरी लॉन्चपॅड आहे त्याचं ऑर्गनायझेशन आणि कस्टमायझेशन हे उत्तम रीतीने होईल. उदाहरणार्थ, spaces in SAP Fiori Launchpad are entry points for different business roles. The tiles आहेत टाइल्स. त्या टाइल्स ज्या आहेत त्या फ्युरी लॉन्चपॅड मध्ये वेगवेगळे रोल्स आहेत त्याच्यासाठी ती काय गेटवे आहे. यू आर लोकेटेड इन द नॅव्हिगेशन बार. दे आर लोकेटेड इन द नॅव्हिगेशन बार at the top of launchpad and are displayed as a separate tabs. तर हे जे स्पेसेस आहेत ना ते आपल्या नॅव्हिगेशन टॅबच्या वरती आपण त्याला बघत असतो. नॅव्हिगेशन टॅबच्या वरती आपण त्याला बघतो. जस्ट अ मिनिट. तिकडे बघा. हॅलो, लाईक दिस 1 2 3 4 5 6. ओके. सो जसं आमच्या वेबसाईट मध्ये असं असतं की त्याला क्लिक केलं का मी एक एक स्पेसेस आहेत. या स्पेसेस आहेत. एकदा मी याला ओपन केलं का संबंधित या संबंधित सगळं येणार. एकदा याला ओपन केलं की या संबंधित सगळं येणार. लाईक दॅट. ओके. सो
Spaces in the SAP Fiori Launchpad are entry points for different business roles. They are located in the navigation bar at the top of the Launchpad and are displayed as separate tabs. Each space contains one or more pages that provide a structured visualization of the space contents. Spaces help users quickly. Spaces help users quickly access the apps and content they need to complete their business using apps. तर ते आपण टॉपला बघितलं त्याप्रमाणे त्याला मी जर क्लिक केलं तर मी त्याच्यामध्येच जाणार, स्पेसमध्ये काम करणार आणि त्यामध्ये मी बाहेर येणार. पेजेस. तर पहिलं झालं स्पेसेस, दुसरं झालं पेजेस. जसं उदाहरणार्थ उदाहरणार्थ आता ही सपोज माझी स्पेस आहे. स्पेस 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 याला मी क्लिक केलं तर देन आय विल कम इन टू माय पेजेस. याला जर मी क्लिक केलं तर आय विल कम इन टू माय पेजेस. ऑलराइट. पेजेस. पेजेस आर पार्ट ऑफ स्पेस. स्पेसचा पार्ट आहे and serve as central points for the launchpad. पेजेस हा स्पेसचा पार्ट आहे आणि लॉन्चपॅड साठी तो एंट्री पॉइंट आहे. They contain apps, blueprint sections, allowing users to navigate through different works context. त्या पेजेस मध्ये ग्रुप केलेले सेक्शन्स आहेत जे युजरला डिफरंट वर्क कॉन्टेक्स्ट मधून नॅव्हिगेट करण्यासाठी मदत करतात. Users can personalize their pages by rearranging or adding tiles, providing a customized experience based on their preferences and needs. Very much मला जसं पाहिजे त्याप्रमाणे मी ते पेजेस अरेंज करीन, टाइल्स अरेंज करीन, रिअरेंज करीन. कारण मला जो माझ्या प्राधान्यानुसार, माझ्या आवडीनुसार, माझ्या गरजेनुसार, माझ्या बिझनेस रोलनुसार मला जसं त्या टाइल्स अरेंज करायच्या तसं मी करू शकतो. Assigning spaces and pages. Spaces and pages are assigned to users based on their business roles. माझा जसा रोल तसं मला स्पेस मिळणार, तसं मला पेज मिळणार. मी जर मार्केटिंगशी रिलेटेड असेल तर मार्केटिंगचं स्पेस, मार्केटिंगचे पेजेस मला मिळणार. तुम्ही जर पर्चेसिंगशी रिलेटेड असाल, पर्चेसिंग, तर तुम्हाला पर्चेसिंगचं स्पेस, पर्चेसिंगचे पेजेस मिळणार तुमच्या ऑथरायझेशन मध्ये. So business role determines which users see a specific space. And by assigning spaces and pages to business roles, administrators can ensure that users have access to the relevant apps and content for their roles. त्यामुळे स्पेसेस आणि पेजेस बिझनेस रोल्सला असाइन केल्यामुळे जे आपले SAP चे ऍडमिनिस्ट्रेटर्स असतात, SAP ऍडमिन इन्चार्ज असतो, तो त्याची ही खात्री होते की आपण युजरला त्याच्या कार्यक्षेत्राशी रिलेटेड जे रोल्स, त्याच्या रोलशी रिलेटेड जे स्पेसेस आणि ऍप्लिकेशन्स आहेत, पेजेस आहेत, टाइल्स आहेत, तेच आपण त्याला वापरायला दिलेलं आहे. उगाच त्याच्या समोर पापड पसारा सोडून ठेवून आपण त्याला कन्फ्युज नाही करतो. मी सेल्स मार्केटिंगशी रिलेटेड आहे. माझे टोटल जे स्पेसेस मध्ये टाइल्स, पेजेस वगैरे आहेत त्यांची संख्या 87 असेल, 87. तर मला फक्त 87चा तरी ऍक्सेस दिला तर तो म्हणणार की त्याला जेवढं पाहिजे होतं तेवढंच मी त्याला दिलंय, त्या पलीकडे तसं काम नाहीये. राईट. कस्टमायझेशन अँड ऑर्डर. कस्टमाइजेशन एंड ऑर्डर. क्या हमें जैसा चाहिए ऐसे हम उसको कस्टमाइजेशन कर सकते हैं, मुझे ऑर्डर ठेवू शकतो. यूजर्स कैन पर्सनलाइज देयर पेजेस बाय एडिंग, रिमूविंग एंड रीअरेंजिंग द टाइल्स. आपले जे टाइल्स आहेत, आपण आपले पेजेस जे आहेत म्हणजे आपली थोडक्यात आपला कंटेंट,
आपलं अथॉरिटी, आपलं कार्यक्षेत्र, त्यामध्ये टाईल्स मी ऍड करेन, रिमूव्ह करेन, रिअरेंज करेन. They can define the order of apps on the page, allowing them to prioritize the most frequently used applications. तर मगाशी झालेलं आहे खरं म्हणजे. आपण कशी ऑर्डर त्या पेजवर ठेवायची, ते नेहमी वापरतोय तर वरती ठेवायचं. This customization help users create a launchpad layout that best suits their needs and improves their productivity. असं कस्टमायझेशन झाल्यामुळे आपला जो लॉन्चपॅड आहे थिअरीचा, तो माझ्या आपल्या रिक्वायरमेंट नुसार, आपल्या गरजेनुसार आहे, आणि त्यामुळे आपली प्रोडक्टिव्हिटी वाढते. युजर्स predefined spaces and pages. SAP provides predefined spaces and pages that can be used at the starting. SAP ने ऑलरेडी ठरवलेलं आहे की हे स्पेस आहे, हे पेज आहे, हा रोल आहे, चला इसका ये स्पेस है, इसका ये पेजेस है, सुरुवातीचं. These pre but these predefined spaces and pages offer a structure and layout that can be customized further to meet specific. Specific काय म्हणते, बघा आम्ही तुम्हाला सुरुवात करून देतो, तुमच्या ज्या रिक्वायरमेंट्स आहेत त्याप्रमाणे. तुमचा माणूस जर मार्केटिंगशी रिलेटेड असेल तर त्याला स्पेस आणि पेज ही आहे. ओके, आता त्यामध्ये जर तुम्हाला काय अदला बदल करायची असेल त्या रोलला साजेस, तर तुम्ही ते करा. These predefined spaces and pages offer a structure and layout that can be customized further to meet specific requirements. SAP ने ऑलरेडी डिसाइड केलेलं आहे की ही सिस्टीम आहे, पण हे स्पेसेस आहे, हे पेजेस आहे, हा रोल आहे, या रोल वाल्याला ही स्पेस द्या, ही पेजेस द्या, हे पेजेस द्या. त्याप्रमाणे आपण आपल्या रिक्वायरमेंट नुसार त्याला कस्टमाइज करू शकतो. बाय लेव्हरेजिंग स्पेसेस अँड पेजेस, लेव्हरेजिंग म्हणजे या दोघांचा संयुक्तपणे उपयोग करून जास्त प्रभावी इफेक्ट त्याचा कसा येईल असं बघणे. पण लेव्हरेजचा अर्थ सांगितलाय, एका गोष्टीमुळे झालेल्या छोट्या बदलामुळे दुसऱ्या गोष्टीमध्ये होणारा मोठा बदल, त्याला लेव्हरेज असं म्हणतात. जे आपल्याकडे 42 डिग्री सेंटीग्रेड टेम्परेचर होतं, पावसाची एक सर आली, अर्धा तास पाऊस पडला, ते 42चं डायरेक्ट 30वर आलं. म्हणजे पाऊस तर एवढाच पडला, पण टेम्परेचरच्या याच्यामध्ये जो परिणाम झाला तो खूप मोठा होता. लेव्हरेज त्यानंतर लेव्हरेज, थोडासा पाऊस पडला पण मोठा टेम्परेचर बदल झाला. So by leveraging spaces and pages in the SAP Fiori Launchpad, users can have a more tailored and organized experience. They can access the apps and content they need, ease improving their efficiency and productivity. असं स्वातंत्र्य मिळाल्यानंतर युजरचा जो एक्सपिरियन्स आहे तो एक्सपिरियन्स कसा असेल, बेस्ट असेल, बेस्ट. एंड ऑफ. ओके, खूप कठीण होतं हे सगळं, पण तरी पण आपण प्रामाणिक प्रयत्न केलाय. आणि जेव्हा ते आपण ते एसएपी थिओरी वापरायला सुरुवात करू, आणि जेव्हा तुम्हाला कळेल की कस्टमायझेशन कसं करता येईल, स्पेस कोणाला म्हणतोय तो, पेजेस कोणाला म्हणतोय, प्रीडिफाईन्ड स्पेसेस अँड पेजेस काय, या सगळ्या गोष्टी जेव्हा आपण प्रॅक्टिकली आपण जे अडॉप्ट करू ना, त्यावेळेला तुम्ही हे जे परत वाचाल तर ते तुम्हाला अजून खूप छान समजलेलं असेल, तुम्हाला ते छान तुमच्या जवळ आलेलं असेल. ऑल राईट. So with this, I declare that we have completed the lesson 2 from unit 1. Lesson 1, unit 1, lesson 1 was overview of S/4HANA, and lesson 2 of unit 1 was introducing SAP Fiori. दोन्ही चॅप्टर जे होते पूर्ण थेरी होते. आणि तुम्ही विचार करू शकता की आपलं 10वं लेक्चर आहे आज, म्हणजे मी त्याला पुरेपूर जस्टिस देण्याचा प्रयत्न केलेला. मी घाईने गेलेलो नाहीये.
वेळोवेळी आपण डिक्शनरी पाहिजे तर डिक्शनरी, आर्टिफिशियल इंटेलिजन्स असेल तर आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर केलाय. असं करून तुमच्यापर्यंत मी पोहोचवण्याचा प्रयत्न केलाय. हे व्हिडिओ तुम्ही बार बार गो थ्रू करा. तुमच्या स्वतःच्या शब्दामध्ये तुम्ही हे करा. ओके. आणि त्याच्यामध्ये मास्टर मिळवायचं होतं. त्याच्यामध्ये जेवढे पॉसिबल क्वेश्चन्स आहेत त्याचं मी एक हे बनवते. आपण ते उद्याच्या सेक्शन मध्ये डिस्कस करूया. काय काय क्वेश्चन्स पॉसिबल आहेत, किंवा माझं असं म्हणणं आहे की हे क्वेश्चन्स मी तुम्हाला पाठवीन. बघा, हे क्वेश्चन्स मी तुम्हाला पाठवीन, त्याचं उत्तर तुमच्याकडून अपेक्षित असेल. तुम्ही उत्तर, ते क्वेश्चन आन्सर आपण डिस्कस करू. तुमचं जर उत्तर, एखादं उत्तर चुकलं असेल तर ते तुम्ही समजून घ्या त्या एक्सप्लेनेशन मधून की हे का चुकलं. पण त्यामुळे काय होईल, तुम्ही ते सगळे दोन्ही लेसन गो थ्रू करा त्या निमित्ताने. आणि एखादं उत्तर तुमचं चुकलं, मग तुम्हाला समजलं की अरे ते माझं पर्टिक्युलर बरोबर नव्हतं झालं. साधे साधे प्रश्न असणार. काय प्रश्न असणार? SAP S/4HANA कॅन रन ऑन, आणि डेटाबेसची नावं असतील तर आपण म्हणणार हाना डेटाबेस. ओके, वगैरे वगैरे. तर ते जे क्वेश्चन्स आहेत ते आय एम ट्राईंग टू मेक देम इन द गुगल फॉर्म. गुगल फॉर्मच्या फॉर्म मध्ये मी ते प्रेझेंट करायचा प्रयत्न करतोय. ओके. आणि उद्याच्या आपल्या सेशन मध्ये पर्यंत ते झाले तर उत्तम, नाही झाले तर उद्या आपण नवीन टॉपिक सुरू करतोय जो आपला फर्स्ट असेल एंटरप्राइज स्ट्रक्चर म्हणून. तर जसं आपण कंपनी कोड वगैरे केलं होतं तो तसा त्या पद्धतीने आपण पुढे जाणार आहोत. ओके. सो विथ दिस आय टेक युअर लीव. गुड नाईट टू ऑल. वेट फॉर मिनिट. वेट फॉर मिनिट. Just a minute.